ईशा, तू महाराजा पिक्चर बघितलाय का? विजय सेतुपतीचा का? हो. हो बघितलाय ना. कसं वाटलं ग तुला? पिक्चर थोडा स्लो आहे, पण असं असून सुद्धा त्याची ऍक्टिंग खूपच छान आहे. हो का? मग मी पण नक्की बघेन. नक्की बघ. ए, तू आता म्हणालीस ना असं असून सुद्धा, याला इंग्लिश मध्ये कसं बोलायचं? असं असून सुद्धा हे इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. असं असूनही किंवा असं असून सुद्धा हे इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी आपण हॅव्हिंग सेड दॅट या फ्रेजचा वापर करतो. हॅव्हिंग सेड दॅट याचा वापर आपण विरोधाभासी वाक्य एकत्र बोलण्यासाठी करतो. हॅव्हिंग सेड दॅट याची आपण काही उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण आहे, सध्या मी वाचत असलेलं पुस्तक वाचायला खूप कठीण आहे. असं असूनही किंवा असं असून सुद्धा ते खूप माहितीपूर्ण आहे. The book which I am currently reading is difficult to read. Having said that, it is very informative. शालिनी खूप कडक आहे, असं असूनही ती न्यायप्रिय सुद्धा आहे. शालिनी is very strict. Having said that, she is also very fair. मला हॉरर मूवीज आवडत नाही, असं असूनही द रिंग मूवी आवडला. I am not a fan of horror movies. Having said that, I liked the Ring movie. माझ्या मुलाला जेवण आवडले नाही, असं असूनही त्याने त्याच्या ताटातली सर्व खाल्ले. My son didn't like the food. Having said that, he ate everything on his plate. मी खेळांमध्ये चांगली नाही, असं असूनही मला खेळायला खूप आवडते. I am not good at sports. Having said that, I enjoy playing them. परीक्षा कठीण होती, असं असूनही मला असं वाटतं की मी चांगले केले. The exam was tough. Having said that, I think I did well. माझी आई सहसा खूप व्यस्त असते, असं असून सुद्धा ती आमच्यासाठी नेहमी वेळ काढते. My mom is usually very busy. Having said that, she always makes time for us. अमित थोडा उद्धट असू शकतो, असं असूनही तो एक चांगला मित्र आहे. Amit can be quite rude. Having said that, he is a good friend. मला सहसा तिखट जेवण आवडत नाही, असं असून सुद्धा ही डिश स्वादिष्ट आहे. I usually don't like spicy food. Having said that, this dish is delicious. चित्रपट खूपच लांब होता, असं असूनही तो खूपच मनोरंजक होता. The movie was quite long. Having said that, it was very enjoyable. असं असूनही किंवा असं असून सुद्धा हे इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी आपण हॅव्हिंग सेड दॅट या फ्रेजचा वापर करतो. हे तुम्हाला कळलं असेल अशी आम्ही आशा करतो. आम्ही तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हॅव्हिंग सेड दॅटचा वापर करून त्याचं तुम्ही ट्रान्सलेशन करून दाखवा. सना एक शांत स्वभावाची मुलगी आहे, असं असूनही जेव्हा तिला कोणी बावट म्हणतं तेव्हा ती चिडते. तर आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.